खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झालेला आहे। मोबाईलमधलं व्हॉट्सअॅप देखील हॅक झाल्याची सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे आता फोन किंवा मेसेजेस करू नये अशी सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत विनंती केली आहे। पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात आता आपण तक्रार करत असल्याची देखील या पोस्टद्वारे त्यांनी माहिती दिली आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। निलेश, सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक झाल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? विशाल, सकाळच्या सुमारास जर आपण पाहिलं तर त्या कायम सोशल मीडियामध्ये ऍक्टिव्ह असतात। अनेक सकाळी जवळपास 10:30-11 पोस्ट त्यांच्यावरून पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र अगदी काही वेळापूर्वी 1 वाजता त्यांना ट्विट केलेलं आहे आणि स्वतः माहिती दिलेली आहे की कुणीही त्यांना फोन करू नये अथवा कुणीही त्यांना व्हॉट्सअप मेसेज करू नये, कारण त्यांचा फोन हॅक झालेला आहे। तर फोन हॅक होण्याची ही काही पहिली घटना नाहीये। यापूर्वी देखील जे कुणी ॲपलचे फोन वापरतात त्यांना देखील, महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना देखील मेसेजेस आल्याचं आपण पाहिलं होतं आणि कुठेतरी फोन हॅक होऊ शकतो अशा सूचना देण्यात आल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा देखील समावेश आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातली महत्त्वाची एक नेता असणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत देखील ते घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।